करायची ती दाखवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण बघूया. जिरे, धने, थोडीशी कैरी कापून घेतलेली आहे आणि चाट मसाला, आलं, मिरची, लसूण, डाळ आणि कोथिंबीर, बटाटा, भाजलेले शेंगदाणे, तिखट डाळ, शेव आणि चणे, टोमॅटो, लिंबू, कांदा आणि पुदिना आणि कोथिंबीर. आता आपण आणि चिरमुरा. आता आपण जिरे आणि धने मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. थोडीशी कापलेली कैरी, चाट मसाला, मिरचीची देठ काढून घ्यायची, आलं, लसूण, डाळ आणि कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपण कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे सारण सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण ते टाकूया, हलवूया. आता आपण चिरमुऱ्याला मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण कांद्याचे कट करून घेतलेले आहे. कट करून घेऊया. आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे. आता टोमॅटो पण आपण बारीक करून घेऊया. मिक्स करायला घेऊ. आता आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊ. शेव टाकून घेऊया. तिखट डाळ टाकायची आणि फुटाणे. आणि आपण
टोमॅटो. आणि बटाटा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ पण टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. आता हलवून घेते. आता आपण लिंबू पिळून घेऊया. थोडंसं हलवून घेऊया. चटपटी मसालेदार भेळ तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला